श्रीराम रामकथा प्रिय अंजनी तनया आता बहु सत्वर यावे करा अलंकृत आसन शुभ हे दिधले आम्ही सद्भावे। अध्याय 12। सर्व दिशांना सीता शुद्ध्यर्थ कपी सैन्य पाठवले। सीता प्राप्तीचे मुख्य स्थान दक्षिण दिशेला असल्यानं तिकडे सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि महापराक्रमी वीर पाठवले। ब्रह्माचा सुत आणि अस्वलांचा राजा जांबवंत, अग्निपुत्र सेनापती नीळ, विश्वकर्म्याचा मुलगा नळ, गज, गवाक्ष, शरभ, युवराज, अंगद ह्या सर्व सेनेमध्ये श्रेष्ठ वानर होता। त्यांच्या सीताशुद्धीसाठी जाण्याच्या आनंदामध्ये भुभुक्काराने ब्रह्मांडाचे विदारण होते की काय असं संबंध अंबर हे नादाने दुमदुमून गेले। सर्व वानर जाताना पाहून सुग्रीवाचे आपल्याकडे लक्ष नाही आणि आपल्याला सीताशुद्धीसाठी पाठवले नाही म्हणून तो अत्यंत दुःखी कष्टी झाला। परंतु ही त्याची व्यथा अंतर्यामी श्रीरामाने जाणली आणि हसून सुग्रीवाला म्हणाले, हनुमान हा मुख्य साधक असून त्याच्या अंगी अतिपुरुषार्थ आहे। असे म्हणताच सुग्रीवाने रामाचे चरणी माथा ठेवून मी हनुमंताला विसरलोच होतो असे म्हणून हनुमंताला बोलावले। तुझ्या एवढं ज्ञान आणि बळ तिही लोकांमध्ये कोणाकडेही नाही, तेव्हा आता शीघ्र गमन करावे आणि बरोबर अंगदालाही घ्यावे। ही सुग्रीव राजाची आज्ञा प्रमाण मानून आणि वंदन करून सीताशुद्धीसाठी निघाले। पूर्वेकडे गेलेल्या वानरवीरांनी सीताशुद्धीसाठी कुठे कुठे जावे, काय करावे ते सुग्रीव अंगद सांगत आहे। शुद्धी नाना प्रकारे देशदेशांतरी गिरीशिखरे, मंदराचळ, अरुणाचळ, मुख्य कुळाचळ शोधावा। मंदागिरीच्या एका भागामध्ये पापमार्गी वस्ती आहे। विकट, विक्राळ, कोळी, माळी तिथेही शोधावे। जलमार्ग, समुद्रमार्ग जाताना एक गोमंत पर्वत आहे, त्यामध्ये मंदेह जातीचे राक्षस ब्राह्मणांच्या संध्येच्या पाण्याने दिवसा पाण्यामध्ये पडून असतात आणि रात्री असंख्य उपसतात, तिथंही शोधावे। पूर्वेला जगन्नाथ स्थळ आहे, तिथं कृष्ण, बळभद्र आणि सुभद्रेच्या मूर्ती आहेत। प्रथम कृष्ण शक्तीचे दर्शन, बळभद्र धर्माचे दर्शन अशा मूर्तींच्या दर्शनाने भगवत प्राप्ती होऊन तिथं जाऊन दर्शन घ्यावे। पश्चिमेकडे गेलेल्यांना सौराष्ट्र, द्वारका, गांधार, काश्मीर समग्र शोधावे। नद्या वेदवती, महासाबरमती, सरस्वती, कुरुक्षेत्र, नेपाळ, नीलकंठ इथं सीता शोधावी। सागरामध्ये मधुकैटभ स्थान हे हरीचे स्थान आहे, तिथे पंचजन्य नावाचा राक्षसाचा वध करून पांचजन्य शंख काढला। त्याच्या नादाने त्रिभुवनातील सुरासुर कंपायमान झाले। त्या समुद्रामध्ये चक्रगिरीवरती वज्र शरीराचा वज्र नावाचा राक्षस देव आणि सुरासुरांनाही अजिंक्य आहे, त्याची नित्यवस्ती आहे। त्याला चक्रधराने मारून त्याचे शरीराचे चक्र आणि इंद्राचे वज्र यातून मयासूर झाला। अशा अत्यंत दुर्गम स्थळी श्रीरामांचे नाव घेत सावधानतेने जाऊन जिवंत रावणाला पकडावा। पुढे अस्तगिरीवर अंधारातून मार्ग सापडला नाही तर त्वरित परतावे। उत्तरेकडे प्रत्येक देश शोधावा। मद्रक, मथुरा, कुरु, कैकय, चीन, महाचीन शोधावे। कुरु देशामध्ये शीतोष्ण बाधा, जरा रोग किंवा तस्करी नाही, तिथे देवदार, तरक्ष, भूर्जपत्र, वल्कल वृक्ष तिथे सीता शोधावी। गंगा, यमुना, सरस्वती, प्रयागतीर्थ, मानस सरोवर, पंचप्रयाग, केदार हिमालयामध्ये अतिथंडी असेल तर तिथून परतावे। दक्षिणेकडे अंगद, नळ, नीळ, जांबवंत, हनुमनाला कोठे कोठे दक्षिणेकडे शोधायचे ते सुग्रीव सांगतो। विंध्याद्री, सह्याद्री, मलयाद्री, श्रीशैल्य, अंतरगिरी, व्यंकटाद्री, चंद्रगिरी, तापी, गोदावरी, पाताळगंगेच्या काठी सीता शोधावी। अगस्त्याश्रम, कन्याकुमारी, मत्स्यतीर्थ, कर्दळीवन, तेलंगण, मल्याळम इत्यादी सर्व ठिकाणी सीतेचा शोध घेऊन श्रीरामाला सुखी करावे, त्यामुळे आपणा सर्वांना सुख मिळेल। तुमच्यापैकी जो कोणी सीतेचा शोध घेईल त्याला माझ्या समान राजसत्ता आणि नृपपूज्यता देईन। मुकुट कुंडले, कंठीपदक, हार
श्वेत छत्र युग्म चामर देईन, तो श्रीरामांचाही आप्त होईल. हे सुग्रीवाचे बोलणे ऐकून सर्व वानरांना आनंद झाला. सुग्रीव म्हणाला, मी जी जी स्थाने सर्वांना सांगितली त्या त्या ठिकाणी सर्वांनी जाऊन 1 महिन्यामध्ये परत यावे. जर सीताशुद्धीच्या रामकार्याला विलंब झाला तर मी त्यांना गाढवावरून धिंड वगैरे शिक्षा करीन. असे सुग्रीवाचे वचन ऐकताच सर्व वानर आपापल्या दिशेने गर्जना करत निघाले. रावण म्हणजे कसपटा समान आहे. पारधी हरणामध्ये बांधणं किंवा मांजर उंदराला तोंडात धरतं तसं आम्ही रावणाला धरून त्याची धिंड काढू, अशी विविध प्रकारची वचनं ऐकून राम लक्ष्मणांना खूप हसू आलं. श्रीरामांना वंदन करून सर्व वानरगण सीताशुद्धीसाठी निघाले. दक्षिण दिशेला शोधायला अंगद महावीर बरोबर दुर्धर अशा वानरांना घेऊन चालला. तेव्हा हनुमंत श्रीरामाला मला विचारायचे विसरले, मी वंदन करून येतो असे म्हणाला. सर्व वानरांचे गमन पाहून राम लक्ष्मण सुखी झाले. आता पुढील अध्यायामध्ये हनुमंत एकांतामध्ये येऊन श्रीरामाला सीतेचे लक्षण विचारेल. या किष्किंधाकांडामध्ये हनुमंताची ख्याती श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावी. या ठिकाणी किष्किंधाकांडातील सीताशुद्धी वानर प्रेषण नावाचा 12वा अध्याय संपूर्ण झाला. अध्याय 13वा. सुग्रीवाने अंगदाला हनुमंताच्या स्वाधीन करून रामकार्याला सीताशुद्धीसाठी हा सहाय्यभूत होईल. सोबत नळ नीळ जांबुवंत हे विख्यात वीर दिले आणि सीताशुद्धीचा प्रमुख हनुमंतावरती सोपवल्याने तो आनंदित झाला. हनुमंत अंगदाला आज्ञा विचारून श्रीरामाला सीतेविषयी विचारून आणि नमस्कार करून येतो असे म्हणाला. सीता कशी आहे, तिचं गुणलक्षण काय आहेत हे कळल्याशिवाय सीता शोधणार कशी. हनुमंताचं वचन ऐकून अंगदाने हनुमंताला लोटांगण घातले आणि श्रीरामाला नमस्कार करून त्वरित यावे. तुझ्यामुळे पिता वाली निर्मुक्त झाला, सुग्रीव सनाथ झाला. तुझ्यामुळंच मला आणि सर्व वानरांना श्रीरामदर्शन झाले. खरोखर हनुमंत, तुझा महिमा अगाध असून तू आमच्या स्वामी आणि आम्ही तुमचे दास आहोत. अंगदाचं वचन ऐकून सर्व वानर सुखावले आणि त्यांनीही हनुमंताला लोटांगण घातले. यानंतर हनुमंत आणि श्रीराम एकांतामध्ये बसून आम्ही दक्षिणेला शोधायला गेलो तर सीता कशी ओळखावी, तिचं रूप, तिची ठेवण, तिचे गुण कसे आहेत हे ऐकून श्रीरामांनाही आनंद झाला. तू आणि मी भिन्न नाही, मी तुला सर्व काही सांगतो ते ऐक. माझे स्वरूप चैतन्य घन, सीताची शक्ती आहे. सीता आणि मी थोडे देखील म्हणजे अणुप्रमाण देखील वेगळे नाही. श्रीराम गोडी, सीता साखर, श्रीराम रस, सीता नीर आहे इत्यादी असं वर्णन नाथाने केलेलं आहे. सीतेला मनुष्यपण नाही. अर्धनारी नटेश्वराप्रमाणे 2 स्वरूपे आणि 1 शरीर तसं सीता आणि रामचंद्र आहेत. अभिन्नत्वाने भिन्न आकार आहोत. जसा अर्धनारी नटेश्वर दोन्ही भागांचा व्यापार चालवतो तसे धर्तीवरती देवकार्यासाठी श्रीराम आणि सीतेने अवतार घेतलेला आहे. सुरवरांना स्वपदावरती स्थापन करण्यासाठी, भक्तांना सुख देण्यासाठी सीता रामचंद्राने स्वलीलेने अवतार घेतलेला आहे. सीतेला गमनागमन नाही. तिला चरणाविण गती, द्वंद्वेविण पदद्वंद्व, जीव शिवपणाचा उच्छेद हा तिचा पदबंध, तिचा निजगुह्य विचार श्रीरामचंद्रच आहेत. सीतेच्या हृदयभुवनामध्ये नित्य श्रीरामांची वस्ती आहे. ही मुख्य सीतेची खूण आहे. हे हनुमंता, हे तू सगळं जाण. कंठामध्ये अहेव मणी म्हणजे मंगळसूत्र श्रीराम आहेत. सीतेच्या चित्तामध्ये सदैव श्रीरामांचे चिंतन असल्यामुळं तिचं चित्त सदैव चिंताविरहित असते. जानकीचे सुमन मन श्रीरामांचे ध्यान करते. त्यामुळं देहाचा देहाभिमान जाऊन ओहम सोहम कोहम विहित होते. समुद्रामध्ये लवण विरघळून जावे तसा समुद्रच होऊन जाते. तसा सीतेचा अभिमान परिपूर्ण श्रीराममय होऊन जातो. सीतेच्या देहाची देहबुद्धी, प्रपंच, मानसिक व्यथा, जन्ममरण व्यथा नसून तिला नित्य श्रीरामांचे समाधी सुख आहे.
सीतेच्या देहाला देह पण नसून ती विदेही आहे. आता तिचे गुणावगुण सांगतो ते ऐक. जानकी सर्व साधारण दिसते. वेदशास्त्रांनाही अगम्य असा तिचा महिमा आहे. सीतेचा ज्या ठिकाणी वस्ती असते तिथं झाडंसुद्धा रामराम स्मरतात. पशुपक्षी पाषाण देखील रामनाम स्मरतात. जानकी ज्या जीवाला स्पर्श करते, ज्या जीवनाला स्पर्श करते तिथे श्रीरामाचे नित्यस्मरण असते. सीता स्पर्शाचा वारा देखील राघवेंद्राचे स्मरण करते. प्रभू रामचंद्र हनुमंताला सीतेविषयी कथन करत आहेत. अत्यंत आदराने सांगत असलेल्या सीतेच्या स्वरूपाचा वृत्तांत ऐकता ऐकता हनुमंत स्वानंदाने मूर्छित पडले. कृपेच्या कळवळ्याने रामानं त्याला हृदयाशी धरलं. आलिंगन दिल्यावर हनुमंत वानरपण, श्रीराम रामपण विसरून पूर्ण परब्रह्म झाले. मी तू पण विरून जाऊन दोघं चैतन्यघन परिपूर्ण झाले. सीतेचं स्वरूप पण सांगता सांगता श्रीरामांना तृप्ती येईना. श्रीरामकांता धन्य धन्य आहे. हनुमंतालाही उल्हास आला. तुम्ही सीताशुद्धी कराल तेव्हा या सर्व खुणा लक्षात ठेवा. हनुमंत म्हणाला, या सर्व लक्षणांनी मी सीतेला ओळखू शकेन, पण तिने मला पूर्वी कधी न पाहिल्यानं अकस्मात श्रीरामाने मला पाठवलं असं म्हणल्यावर तिला खरं वाटणार नाही. कपटी रावण संन्यास वेषाने येऊन भिक्षा मागण्याच्या बहाण्याने मला फसवलं, तसाच हा कपटी वानर मला फसवेल असं वाटून तिला माझ्याबद्दल विश्वास वाटणार नाही. सीतेचं स्थान, रावणाचं बळ सर्व काही मी शोधेन, पण सीता मला आप्त मानेल असं पाहावं, असं म्हणून हनुमंतानं श्रीरामाच्या चरणी माथा ठेवला. हे ऐकून श्री रघुनाथांना परमसुख झालं. त्याच्याजवळ आपली मुद्रिका देऊन त्याच्या माथ्यावरती वरदहस्त ठेवला आणि ही मुद्रिका पाहून सीता तुला कपटी मानणार नाही. ही श्रीरामनामांकित मुद्रा पाहून सीता तुला जीवाहून परमाप्त मानेल आणि रामकार्य सिद्ध होईल. आधीच बळवंत वानर, त्यात श्रीरामांचा वरदहस्त आणि मुद्रिका मिळाल्यामुळं हनुमंताला अत्यंत आनंद आणि उल्हास वाटला. हनुमंत म्हणाला, आता मी त्रिभुवनामध्ये घराघराची झडती घेईन, राक्षसांचा नाश करेन. आता श्रीराम मुद्रा हाती आली आहे, आता लंकेची होळी करेन म्हणून हर्षानं टाळी वाजवली आणि श्रीरामाला नमस्कार करून वेगाने गगनामध्ये उडाला. श्रीराम मुद्रा कोठे हरवू नये म्हणून त्याला वस्त्र नसल्यानं हनुमंतानं गालामध्ये ठेवून इतर वानर चणे ठेवतात तशी मुद्रा गालामध्ये ठेवली. नळ, नीळ, जांबवंत, अंगद त्याची वाट पाहत होते. तिथं परत आले. सीता शुद्धी करता करता हनुमंत आलेला पाहून वानरांना अत्यंत आनंद झाला. या ठिकाणी भावार्थ रामायण किष्किंधाकांडातील श्री हनुमंत संवाद नाम 13वा अध्याय संपूर्ण झाला. अध्याय 14वा. सुग्रीवाच्या आज्ञेप्रमाणे 1 मास पूर्ण होताच पूर्व, पश्चिम, उत्तर दिशाकडून सर्व वानर स्वर्ग, पृथ्वी, पाताळातील सर्व ठिकाणी सीतेचा शोध घेऊन आले. परंतु सीतेचा शोध न लागल्यामुळे श्रीरामासमोर न जाता सलज्ज आणि अधोवदन होऊन सुग्रीवासमोर उभे राहिले. या सर्व वानर वीरांचे मनोगत जाणून अत्यंत युक्तीने आश्वासन दिले की आम्ही तुम्हाला दिशा नेमून दिल्या, परंतु त्या दिशांना सीता नव्हतीच, तर तुम्हाला ती कशी सापडेल? श्रीरामांचं वचन ऐकून सर्व वानरांचं भय गेलं आणि त्यांनी आनंदाने श्रीरामांचे चरण मस्तकी धरले. श्रीराम म्हणाले, आता दक्षिणेकडे गेलेले वानर सीताचा शोध घेऊन येण्याची वेळ झालेली आहे. श्रीराम मुद्रा प्राप्त झाल्यावर हनुमंत सीताशुद्धीसाठी त्वरेने निघाले. नळ, नीळ, जांबुवंत त्याची वाट पाहतच होते. अंगद ही सर्व वानरे अत्यंत उल्हासाने गिरी, कंदरे, गुहा, अरण्ये, पर्वतावर शोध घेता घेता नाना प्रकारची फळे, नद्यांचे निर्मळ जळ सेवित असताना एके दिवशी अचानक एक संकट उभं राहिलं. एक अत्यंत वृक्ष असं अरण्य लागलं की जेथे मुंगी, माशी देखील दृष्टीस पडेना. पाण्याविणं आणि फळं अन्नाविणं
सर्व वानरांचे प्राण कासावीस झाले. केवळ सर्वजण नामस्मरणच करत असल्यामुळं वाचले. श्रीराम हा भक्तांचा सहकारी असल्यामुळं त्या शापदग्ध वनामध्ये नामोच्चाराने वाचले. श्री हनुमंत सांगतात, या दंडकारण्यामध्ये दंडक नावाचे ऋषी राहत असत. त्यांचा 10 वर्षाचा मुलगा वनदैवतांनी घात करून मारला आणि अस्थी चर्म सर्व पशुपक्ष्यांनी भक्षण केलं. त्यामुळं दंड ऋषींनी अत्यंत दारुण शाप देऊन सर्व वन ओसाड केलं. हा दंडक ऋषींचा मुलगा वेदशास्त्रार्थी आणि अत्यंत विद्यासंपन्न होता, परंतु अत्यंत उन्मत्त आणि ब्राह्मणांना त्रास देत असे. त्यामुळे तो ब्रह्मराक्षस झाला आणि याच ओसाड वनामध्ये राहून इतर प्राण्यांना भक्षू लागला. वनात आलेल्या सर्व वानरांना पाहून अत्यंत आवेशाने रक्त नेत्र असे की अग्निकुंडही सोज्वळ दिसावे आणि जिभल्या चाटत भक्षण करण्यासाठी आला. सर्व वानर युद्धासाठी तयार झाले. महाबलवान अंगदानं चापट मारताच तो पर्वतप्राय ब्रह्मराक्षस रक्त ओकत निष्प्राण झाला आणि वनही शापमुक्त झालं. ब्रह्मराक्षस मुक्त झाला. ऋषी सुखावले. असं रामभक्त ज्या ज्या ठिकाणी जात ते स्थान मुक्त होत असे. परंतु या वनामध्ये प्यायला पाणी किंवा खायला झाडपालाही नसल्यानं सर्व वानर तळमळू लागले. हनुमंतानं प्रार्थना केली की तुला देवांचं वरदान आहे, तू आम्हा सर्वांना जीवदान दे. हनुमंत अरण्याचे निरीक्षण करता करता काही पक्षी, हंस, सारस आणि इतर पक्षी चोचीमध्ये फळे आणि जलचर धरताना दिसले. इथेच कुठेतरी विवरामध्ये पाणी असावं म्हणून सर्वांना बोलावून पाहू लागला. तो जाळीमध्ये गुप्त विवर दिसले आणि त्यात पाणी दिसले. सर्वांनी हनुमंताला धन्यवाद देऊन त्याच्या चरणी माथा ठेवला. हनुमंत सर्व वानरांना म्हणाला, या विवरामध्ये फळे मुळे खाऊन आणि जल पिऊन तृप्त व्हा, मग आपण सीतेचा शोध घेऊ. म्हणून सर्वजण विवरामध्ये गेले. अत्यंत दाट निबिड अरण्यामध्ये चंद्र सूर्य देखील प्रवेश करू शकत नव्हते. सर्वजण अत्यंत भयभीत होऊन एकमेकांचा हात धरून आत गेले. विवर मार्गही खूप कठीण होता. अत्यंत दारुण अंधार. पाण्याविना कासावीस होऊ लागले. पुढे जायचं आणि मागं परतण्यासाठी मार्ग सापडेना. निराहार आणि जळाविना अत्यंत क्षीण होऊन मूर्छित पडू लागले. वानरांची दारुण अवस्था हनुमंतानं पाहिली, परंतु त्याला मागे सरणे माहिती नव्हते. एकेका वानराला त्याने पुच्छाला बांधून हनुमंताच्या देखण्या डोळ्यांनी अंधाराला मागं सारून वानरांचा जड भार सर्व सांभाळत मार्ग क्रमू लागला. सर्व वानरांचा प्राण वाचवण्यासाठी हनुमंतानं एक युक्ती केली. श्रीराम कार्यासाठी वानरांना मरण आले तरी परमानंद होईल, परंतु श्रीराम कार्य आत्ता आम्ही सुरू केलं आहे, तेव्हा या सर्वांचे प्राण वाचावेत म्हणून आपल्या पित्याला पाराचरण करून प्रार्थना केली. श्रीरामाचे जे खरे भक्त असतात त्यांचे काळ काहीही करू शकत नाही. जे अखंड रामस्मरण करतात त्यामुळे अखंड ब्रह्मांड पवित्र होऊन जातं. भक्त असावधान असला तरी श्रीराम त्याचे रक्षण करतो. भक्त श्रीरामाचे लाडके असून श्रीराम त्याचे कोड पुरवतो. श्रीरामदूत हनुमंताचे आणि हरिभक्ताचे वाईट करू शकत नाही. जसं सद्गुरू शिष्याला तारक असतात, तसा हनुमंत आपल्या पुच्छाला वानरांना बांधून तारक ठरला. वानरांना घेऊन चालू लागला. तोच त्याला पुढे प्रकाश दिसला. ती अमृतमय प्रभा पाहून सर्व वानर सावध होऊन विस्मित झाले. नळ, नीळ, जांबवंत आणि अवघ्या सर्व वानरांनी हनुमंताला वंदन करून कृपाळू हनुमंताची स्तुती करू लागले. त्या विवरामध्ये प्रकाश उद्बोध हनुमंताला झाला. तो तापसी हनुमंत संवाद आपण पुढील अध्यायामध्ये पाहू. या ठिकाणी किष्किंधाकांडातील वानर बिल प्रवेशो नाव 14वा अध्याय संपूर्ण झाला. जय जय रघुवीर समर्थ.